एसटी बसस्थानकाऐवजी खासगी हॉटेलवर थांबणाऱ्या बसांबाबत प्रवाशांमध्ये संताप, शासनाची अधिकृत मान्यता आहे का? सातारा जिल्हा प्रतिनिधी, सुहास पाटील। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसांनी प्रवाशांच्या चहा, नाश्ता व जेवणासाठी शक्यतो एसटी बसस्थानकावरील अधिकृत कॅन्टीनमध्येच थांबावे, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या आहेत। मात्र, प्रत्यक्षात अनेक एसटी बस उंब्रजच्या पुढे असलेल्या हॉटेल साईसिद्धी येथे थांबत असल्याचे प्रवाशांकडून सांगितले जात आहे। याबाबत चालक व वाहक यांना विचारणा केली असता, शासनाकडून आम्हाला या हॉटेलची अधिकृत पावती देण्यात आली असून त्यानुसार येथे बस थांबवली जाते, असे उत्तर दिले जात असल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे। दुसरीकडे, शासनाकडून एसटी बस खासगी हॉटेलवर थांबवल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा सूचना वेळोवेळी देण्यात येत असल्याचेही सांगितले जाते। त्यामुळे नेमके वास्तव काय? हॉटेल साईसिद्धीला शासन किंवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची अधिकृत मान्यता आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे। प्रवाशांच्या मते, खासगी हॉटेलवर थांबवून त्यांच्याकडून जास्त दर आकारले जात असल्याने आर्थिक लूट होत आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्ट भूमिका जाहीर करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे। या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, संबंधित दाव्यांची अधिकृत पडताळणी होणे आवश्यक आहे।